जानकी, मी मगाशी तुला म्हणालो ते लक्षात आहे ना? मी इथे आलो त्याची किंमत एक ना एक दिवस तुझ्याकडून वसूल करीन। बर, ही किंमत खूप छोटी आहे, 1 कप कॉफी। आता इथे 1 मिनिट, इथे नाही, बाहेर कुठेही। सो उद्या आपण भेटतोय, बाय। अहिल्या काकू, मी तुम्हाला आधीच सांगितलं, मी युगंधरा सरतापेंचा मुलगा आहे। तुमच्याबद्दल मी माझ्या आईकडून आणि जना काकाकडून, ओळखता ना तुम्ही जना काकाला? स्वतःच्या पुतणीवर बलात्कार झाला तर तिला धीर द्यायचा सोडून तिच्या बलात्काराची बातमी करू पाहताय तुम्ही? हे बघ, तू माझ्यावर बिनबुडाचे आरोप करतोय। मिसेस अहिल्या किल्लेदार, मी एक वर्तमानपत्र चालवतो, त्यामुळे आमच्याकडे आलेला प्रत्येक कॉल आम्ही रेकॉर्ड करतो। मला अजून एक आश्चर्य वाटतंय ना की युगंधरा सरतापेच्या मुलावर मी इतकं मनापासून प्रेम केलं, जेव्हाचं नाव जरी काढलं ना तरी माझ्या डोक्याची शिर तडतडायची। तुला सांगू का, नर्मदाताईंची खूप इच्छा होती की तुमच्या दोघांचं लग्न व्हावं म्हणून। त्याने तुमचं लग्न लहानपणीच ठरवून टाकलं होतं, यांनीच मला सांगितलं हे। तू नक्की कोणाला भेटायला गेला होतास? हे बघ मामा, जानकी एक बरी दिसणारी मुलगी आहे, बघता क्षणी आवडली मला ती। अशी मुलगी आपली लाईफ पार्टनर व्हावी असं कोणालाही वाटेल ना, पण काय करणार, तिच्या नशिबात तो म्हातारा पडलाय। तू हे सगळं मनाला का लावून घेतोयस? नाही मामा, मी का मनाला लावून घेऊ? जानकी नाही तर दुसरी कोणीतरी, या विचाराचा माणूस आहे मी। जे घडलं तो एक अपघात होता, त्यात तुला लाज वाटण्याचं काहीच कारण नाही। आणि या सगळ्यातून तू पुन्हा उठून उभी राहिलीयस, हे कौतुकाचं नाहीये का? ते आपल्यासाठी ग, बाकीच्यांना त्याचं काय कौतुक असणार आहे? ते आपल्याला बाहेर पडल्याशिवाय नाही कळायचं, त्यासाठी पुन्हा माणसांमध्ये जावं लागेल, तुला पुन्हा पहिल्यासारखं वागावं लागेल। पक्षश्रेष्ठींचा फोन आला होता मला, 4-5 मिनिटं बोलले, म्हणजे थेट कोणी विचारत नाहीये, पण आडून आडून चौकशी करतायत। सगळ्यांच्या डोळ्यात ते 10 कोटीच खटकतायत। तुम्ही एक काम करा, मोरजकरांना उद्या बंगल्यावर बोलावून घ्या, काहीही झालं तरी ते पैसे आपल्याला सापडायलाच हवेत। साहेब, आपण आपल्या पद्धतीने तपास करू शकतो। वाकणीस, अजून तुमच्या पद्धती संपल्या नाहीत वाटतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परशु यात विनाकारण भरडला जातोय। सगळ्यांना असं वाटतं त्यानेच पैसे घेतलेत। उद्या आपण कॉफी प्यायला भेटतोय, ठिकाण तर आधीच ठरलेलं आहे, कॉलेज जवळचं कॉफी शॉप। नाही आर्य, आपण असं बाहेर नाही भेटू शकत। का? आमच्यात मैत्रिणीला कॉफी प्यायला बाहेर भेटतात, त्यात गैर असं काहीच नाहीये। जानकी, तू मला तुझा मित्र समजतेस ना, मग उद्या सकाळी 11 वाजता आपण कॉफी प्यायला भेटतोय, बाय। आर्यन, त्या मुलाचे उपकार आयुष्यभर राहतील माझ्यावर। त्याला एक गोष्ट सांगून ठेव, त्याच्या आईने जर तिच्या वर्तमानपत्रातून माझ्या मुलीबद्दल एक अक्षरही लिहिला, माझ्यासारखं वाईट दुसरं कोणी नसेल।